जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. आपण मागील व्हिडिओमध्ये जे जवळपास या ठिकाणी बालमानसशास्त्र संदर्भात 50 प्रश्न जे काही वन लाईनर होते तर ते सध्या बघितले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून देखील या ठिकाणी बघा 50 प्रश्न सध्या बघणार आहोत. त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे IMP जे काही प्रश्न असेल, PYQ मागील इयरचे जे काही प्रश्नपत्रिका असेल तर त्याच्यावर आधारित सध्या हे प्रश्न सध्या काढलेले आहे आपण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत प्रश्नासंदर्भात. तर आवर्जून नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर प्रश्न पहिला काय आहे, तर किशोरावस्थेतील सामाजिक विकासावर खालीलपैकी कोणता प्रभाव पडत नाही. तर इथं बघा प्रश्न वाचताना आपण व्यवस्थित वाचायचा. तर इथं आपल्याला जो काही प्रश्न आहे तर तो इथं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचायचा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इथं बघा प्रश्न आहे तर तो समजणार. आता किशोरावस्थेतील सामाजिक विकासावर खालीलपैकी कोणता प्रभाव पडत नाही. तर त्या संदर्भात बघा ऑप्शन काय देण्यात आले इथे. स्वारस्य आहे, गरजा आहे, असुरक्षितता आहे आणि वृत्ती आहे. या ठिकाणी जे काही महत्त्वाचं आहे तर ते त्या संदर्भात उत्तर काय असणार आहे. तर उत्तर जे आहे तर ते असुरक्षितता हे उत्तर सध्या या ठिकाणी आपल्याला या प्रश्नासंदर्भात म्हणता येईल. कारण किशोरावस्थेतील सामाजिक विकासावर जो काही खालीलपैकी कोणता प्रभाव पडत नाही असं इथं म्हटलेलं आहे. नाही बघा, नाही म्हटलेलं आहे. तर जी काही असुरक्षितता आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी कोणताही प्रभाव पडत नाही. तर वृत्ती, गरजा आणि स्वारस्य ह्याचा सध्या प्रभाव इथं पडत असतो. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे, पौगंड अवस्थेतील चारित्र्य निर्मितीशी संबंधित असलेला टप्पा खालीलपैकी एक आहे. जी काही पौगंड अवस्था असते तर ती पौगंड अवस्थेमधील चारित्र्य निर्मितीशी जो संबंधित असलेला टप्पा नेमका काय असतो. तर इथं बघा खालील परिस्थिती जी काही आहे, खालील परस्परांची स्थिती, आत्मचेतनाची निराधार अवस्था, त्यानंतर बघा पायावर आधारित आत्मचेतनेची स्थिती, स्वकेंद्रित राज्य, हे 4 ऑप्शन आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ह्या ठिकाणी बघा जे काही आत्मचेतनाची निराधार अवस्था आहे तर हे ह्याचे उत्तर सध्या असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तर पुढचा प्रश्न काय आहे, तर ह्या ठिकाणी बघा विकासामुळे माणसातील नवीन वैशिष्ट्य आणि क्षमता प्रकट होतात याचे विधान आहे. हे विधान कोणाचं आहे, हे जे काही विकासामुळे बघा माणसातील नवीन वैशिष्ट्ये आणि क्षमता प्रकट होतात, हे विधान नेमकं कोणत्या शास्त्रज्ञाचं आहे. तर इथं बघा शास्त्रज्ञ दिलेले आहे. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट देखील करू शकतात. तर ह्याचं जे उत्तर आहे तर ते 1 नंबरचं उत्तर आहे. हॉर्लेक या शास्त्रज्ञाने सध्या म्हटलेलं आहे की विकासामुळे बघा माणसातील नवीन वैशिष्ट्ये आणि क्षमता प्रकट होतात, हे विधान सध्या हॉर्लेक या शास्त्रज्ञाचं आहे. पुढे आपण प्रश्न बघूया. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथं बघा पौगंड अवस्था, महत्त्वाची जी अवस्था आहे पौगंड अवस्था ही एक नवीन जन्म आहे, ज्यामध्ये बघा उच्च आणि उच्चतम मानवी वैशिष्ट्ये जन्माला येतात. हे कोणाचे विधान आहे. तर इथे जे शास्त्रज्ञ देण्यात आले तर ते शास्त्रज्ञ म्हणजे या ठिकाणी बघा जॉन आणि सिम्पसन असेल, गॅसेल असेल, स्टॅनली हॉल असेल आणि ग्रिडफे असेल. तर ह्यापैकी ह्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं कोणतं असणार आहे. तर हे जे काही स्टेटमेंट केलं आहे तर हे स्टॅनली हॉल या शास्त्रज्ञाने सध्या केलेलं आहे की पौगंड अवस्था ही एक नवीन जन्म आपल्याला म्हणता येईल आणि ज्यामध्ये उच्च आणि उच्चतम मानवी वैशिष्ट्याला ह्या जी काही अवस्था आहे पौगंड अवस्था तर ह्याच्यामध्ये सध्या बघा जन्माला येत असतात. आणि हे महत्त्वाचं विधान जे काही शास्त्रज्ञ आहे स्टॅनली हॉल तर त्यांचं हे विधान आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे PYQ आपण तुम्हाला वेळोवेळी बघा या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला घेऊन येऊ. तसे इतर जे काही घटक असेल, परिसर अभ्यास असेल, पेपर 1, पेपर 2, तसेच जे काही गणित, विज्ञान संदर्भात, सामाजिक शास्त्र त्या संदर्भात देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. तर सध्या आपण या ठिकाणी बघा जे काही मानसशास्त्र आहे त्या संदर्भात प्रश्न बघतोय. पुढील प्रश्न काय आहे, पौगंड अवस्था म्हणजे आदर्शाचा टप्पा, तत्वाच्या निर्मितीचा टप्पा, तसेच बघा जीवनाचे सामान्य समायोजन, ही व्याख्या नेमकी कोणी केली आहे. तर शास्त्रज्ञ इथे दिलेले आहे या ठिकाणी हॉडो, त्यानंतर बघा जीन पायगेट असेल आणि फेडरिक टेन्सी असेल, EL पील असेल. तर हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे. तर पौगंड अवस्थेसंदर्भात महत्त्वाचं ज्यांचं काम या ठिकाणी बघा मानसशास्त्रामध्ये झालेलं आहे तर ते शास्त्रज्ञ म्हणजे जे काही जीन पायगेट हे शास्त्रज्ञ आहे. तर जीन पायगेट जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी पौगंड अवस्थेतील आदर्शाचा टप्पा, तसेच बघा तत्वाच्या निर्मितीचा टप्पा
आणि जीवनाचे सामान्य समायोजन हे जे महत्त्वाचे 3 घटक आहे, तर हे 3 घटकावरती सध्या बघा त्यांनी काम केलं आहे. आणि ह्या संदर्भात पौगंडावस्थेची जी व्याख्या महत्त्वाची केली आहे तर ती जीन पायगेट ह्या शास्त्रज्ञाने सध्या केलेली आहे. तर हा महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, तर मानसिक विकासाशी संबंधित नाही. जे काही मानसिक विकास होत असतो, कारण जे सध्या बघा मानसिक विकास हा संबंधित जे काही इथं बघा ऑप्शन दिलं आहे, तर विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची, तर्क आणि निर्णय, स्मरणशक्तीचा विकास, समजून घेण्याची क्षमता. मग प्रश्न काय होता, मानसिक विकासाशी संबंधित जे काही या ठिकाणी ऑप्शन देण्यात आले आहे तर ते संबंधित नाही इथं असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला मानसिक विकासाशी कोणता घटक ह्या ठिकाणी संबंधित नाही तर तो सध्या ओळखायचा आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही उत्तर असेल तर ते उत्तर तुम्ही कमेंट करू शकता. तर इथं बघा ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक ए आहे, विद्यार्थ्याचे वजन आणि उंची यामुळे मानसिक विकासाशी संबंध ह्या ठिकाणी येत नाही. तर मानसिक विकासाचा संबंध कुठे येतो, तर्क आणि निर्णय, त्यानंतर स्मरणशक्तीचा विकास आणि समजून घेण्याची क्षमता. तर ह्या 3 घटकामध्ये सध्या बघा संबंध येत असतो, पण विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची ह्यामध्ये सध्या बघा संबंध येत नाही. म्हणून उत्तर क्रमांक ह्या ठिकाणी ए, विद्यार्थ्याचे वजन आणि उंची. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात हाडांची संख्या किमान आहे. तर ही जी मानवी शरीरात जी काही हाडांची संख्या असते तर ती हाडांची संख्या बघा कोणत्या अवस्थेमध्ये सध्या बघा किमान असते अशा संदर्भात हा प्रश्न आहे. तर इथं अवस्था दिली आहे, बाल्यावस्था असेल, बालपण असेल, पौगंडावस्थेनंतर असेल, तारुण्यात असेल. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. कमेंट देखील करू शकता तुम्हाला माहिती असेल तर. ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक डी, तारुण्यामध्ये मानवी शरीरात हाडांची जी संख्या असते तर ती किमान ह्या ठिकाणी बघा असते. पुढचं बघूया उत्तर. या ठिकाणी बघा बालविकास आणि जे काही आपण हिंदीमधील जे काही प्रश्न असेल लँग्वेज तर ते देखील सध्या घेणार आहोत. तर त्यासाठी देखील बघा व्हिडिओला तुम्ही नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा प्रश्न काय आहे, पौगंडावस्थेतील मुख्य समस्या म्हणजे या ठिकाणी जे काही आपल्याला मुख्य समस्या इथे देण्यात आली आहे तर पौगंडावस्थेमध्ये मुख्य समस्या काय असते. तर इथं ऑप्शन बघा, वजन वाढणे, शिक्षण, समायोजन, त्यानंतर परीक्षेचा चांगला निकाल देणे. तर मुख्य समस्या काय आहे तर या संदर्भात उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करू शकतात. तर बघा पौगंडा अवस्थेतील जी काही मुख्य समस्या आहे तर ती मुख्य समस्या म्हणजे समायोजन ही एक समस्या आपल्याला पाहायला मिळते. कारण बघा पौगंडा अवस्थेमध्ये महत्त्वाचं जे काही समस्या निर्माण होते तर ती समायोजनाची होत असते. कारण पौगंडावस्थेमध्ये जो काही बालक असतो किंवा जो युवक असतो तो समायोजनामध्ये ह्या ठिकाणी बघा त्याला त्या ठिकाणी जड जातं आणि एक प्रकारे तो कुठंही त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीमध्ये समायोजन करून घेत नाही. म्हणून ही पौगंडा अवस्थेमध्ये एक महत्त्वाची समस्या या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे, पौगंडावस्था म्हणजे प्रचंड संघर्ष, त्यानंतर वादळ आणि विरोध हे विधान कोणी केलं आहे. तर इथं महत्त्वाचे शास्त्रज्ञ देण्यात आलं आहे, स्किनर असेल, स्टॅनली हॉल असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी E.A. किल्पॅट्रिक असेल आणि थॉर्नडाईक असेल. तर पौगंडा अवस्था म्हणजे प्रचंड संघर्ष, वादळ आणि विरोध हे महत्त्वाचं विधान नेमकं कोणाचं आहे. तर हे विधान कोणाचं आहे तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर म्हणजे स्टॅनली हॉल हा महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे. तर त्यांनी मागे देखील आपण ह्याच्यावरती बघा प्रश्न त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आले आहे, त्याच्यामध्ये स्टॅनली हॉल संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा पौगंडा अवस्था म्हणजे प्रचंड संघर्ष आणि वादळ विरोध हे विधान कोणाचं आहे तर स्टॅनली हॉल ह्या शास्त्रज्ञाचं सध्या आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जीन पिगेट या ठिकाणी बघा महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे. जीन पिगेटच्या मते संज्ञात्मक विकासाचे टप्पे या ठिकाणी किती आहेत अशा संदर्भात प्रश्न आहे. आता जीन पियागेट जो आहे तर त्यांनी संज्ञात्मक विकासासंदर्भात महत्त्वाचं जे काही मानसशास्त्रामध्ये त्या संदर्भात संकल्पना मांडली आहे. आणि संज्ञात्मक विकासाचे जे काही विविध टप्पे आहेत तर ते एकूण टप्पे किती आहे. तर इथं ऑप्शन बघा 4 असेल, 3, 2, 5. तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर जे विविध टप्पे आहे तर ते बघा 4 टप्पे सध्या ह्या ठिकाणी संज्ञात्मक विकासाचे असतात. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए आहे. 4 जे टप्पे आहे तर ते सध्या संज्ञात्मक विकासाचे जीन पिगेटने या ठिकाणी म्हटलेले आहे. पुढील प्रश्न बघूया आपण.
पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी देण्यात आला आहे का जे एरिक्सन महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे. एरिक्सनच्या मते कोणत्या अवस्थेत बघा मूल अधिक पुढाकार घेते परंतु ते या ठिकाणी खूप मजबूत देखील असू शकते, ज्यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते. अशा संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी एरिक्सनने जे काही स्टेटमेंट करण्यात आलं आहे तर ते एरिक्सनचं स्टेटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये काय आपल्याला विचारलेलं आहे की ज्यामध्ये बघा अपराधीपणाची भावना निर्माण होते. कारण अवस्था या ठिकाणी विचारलेली आहे की कोणत्या अवस्थेतील मूल अधिक पुढाकार घेते, हे एक महत्त्वाचं आहे. आणि परंतु ते खूप मजबूत देखील असू शकते. अशा या ठिकाणी 2 गोष्टी सध्या बघा सांगण्यात आल्या आहे. तर इथं जे काही 18 ते 3 वर्ष म्हणजे 18 महिने ते 3 वर्ष ऑप्शन आहे. त्यानंतर बघा इनिशिएटिव्ह विरुद्ध दोष टप्पा 3 ते 6 वर्ष, त्यानंतर 6 ते 12 वर्ष आणि किशोरावस्था असे इथं ऑप्शन देण्यात आले आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ह्या प्रश्नाचं बघा महत्त्वाचं जे उत्तर आहे तर जे मूल आहे तर इथं बघा जी अवस्था आहे तर ती अवस्थेमध्ये सध्या बघा अधिक पुढाकार घेत असतं मूल आणि ते खूप मजबूत देखील असू शकतं. तर ज्यामुळे अपराधीपणाची जी भावना आहे तर ती बघा निर्माण होते. तर ह्या ठिकाणी बघा इनिशिएटिव्ह विरुद्ध जो काही दोष टप्पा आहे 3 ते 6 वर्ष, तर ह्या कालावधीमध्ये सध्या मूल जे आहे तर ते अधिक पुढाकार घेत असते आणि मजबूत देखील बघा ते असू शकते. तर हा एक महत्त्वाचा या ठिकाणी जे काही प्रश्न होता तर त्या संदर्भात उत्तर हे आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न काय आहे की मानसिक विकासावर परिणाम करणारा घटक नाही. मानसिक विकासावर परिणाम करणारा घटक नाही. तर मानसिक विकासावर कोणता घटक परिणाम करत नाही तर त्या संदर्भात इथे ऑप्शन दिले आहे. कुटुंब वातावरण असेल, धार्मिक वातावरण असेल, कुटुंबाची सामाजिक स्थिती असेल, कुटुंबाची आर्थिक स्थिती असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर ह्या ठिकाणी बघा ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे धार्मिक वातावरण. कारण मानसिक विकासावर परिणाम जे करणारे घटक आहे तर एक कुटुंबिक जे वातावरण आहे ते देखील कारणीभूत आहे. कुटुंबातील सामाजिक स्थिती हे पण कारणीभूत आहे आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती हे देखील कारणीभूत आहे. पण जे काही धार्मिक वातावरण आहे तर हे सध्या बघा मानसिक विकासावर परिणाम करणारा या ठिकाणी बघा घटक नाही. तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, नैतिक तर्काचा स्टेज सिद्धांत कोणी स्पष्ट केला? महत्त्वाचा प्रश्न आहे. नैतिक जो काही तर्क आहे तर त्याचं सिद्धांत सध्या कोणी स्पष्ट केला आहे? नैतिक तर्काचा स्टेज शास्त्रज्ञ देण्यात आले. कोहलबर्ग असेल, एरिक्सन असेल, फ्राईड असेल, त्यानंतर पॅवेलॉव असेल. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर काय आहे तर बघा ह्या नैतिक तर्काचा जो काही स्टेज आहे तर तो कोणी ह्या ठिकाणी सिद्धांत मांडला? तर महत्त्वाचे जे शास्त्रज्ञ आहे तर ते शास्त्रज्ञ म्हणजे ह्या ठिकाणी जे काही आहे तर कोहलबर्ग. या प्रश्नासंदर्भात जे उत्तर आहे नैतिक तर्काचा स्टेज सिद्धांत हे कोणी स्पष्ट केले तर कोहलबर्ग ह्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. उंदरावर या ठिकाणी बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. उंदरावर वारसासंबंधी प्रयोग कोणी केला? कारण या ठिकाणी वेगवेगळे जे काही प्रयोग केलेले आहे, उंदीर असेल, कुत्रा असेल किंवा मग कबूतर असेल, अशा जे काही महत्त्वाचे प्रयोग करून वेगवेगळ्या उपपत्त्या सध्या बघा सिद्ध केल्या आहे. आणि त्याच अनुषंगाने हा महत्त्वाचा प्रश्न आहे की उंदरावर सध्या बघा वारसासंबंधी जो काही प्रयोग आहे तर तो कोणी केला आहे? तर त्या संदर्भात ऑप्शन इथं देण्यात आहे. कार्ल पियर्सन असेल, मॅकडोगल असेल, मेडेल असेल, पॅवेलॉव असेल. तर जे उंदरावर वारसासंबंधी जो सध्या बघा प्रयोग केला होता तर तो आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. तर ते सध्या मेडेल ह्या शास्त्रज्ञाने सध्या उंदरावर वारसासंबंधी जो काही प्रयोग आहे तर तो सध्या केला होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेडेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय आहे, उत्साही आणि बघा मैत्रीपूर्ण मुलांचे जे काही वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य कोणतं नाही असं म्हटलेलं आहे. इथं बघा एक उत्साही आणि मैत्रीपूर्ण मुलांचे जे काही वैशिष्ट्य नाही असं संदर्भात विचारलं आहे. आता इथं आनंदी, सामाजिक, सहज, चिडचिड, ऊर्जेची उच्च पातळी असे 4 ऑप्शन देण्यात आले आहे. तर उत्साही आणि मैत्रीपूर्ण मुलांचे सध्या जे काही वैशिष्ट्य नाही तर ते वैशिष्ट्य नाही म्हणजे इथं आपल्याला नाही विचारलं आहे. म्हणून प्रश्न आहे ना तो पूर्ण ह्या ठिकाणी वाचायचा, जेणेकरून जे काही तुमच्याकडनं ह्या ठिकाणी बघा सिली मिस्टेक असेल तर ती होता कामा नये. कारण प्रश्न आपण पूर्ण वाचत नाही आणि डायरेक्ट उत्तराला टिक करतो. ह्याच्यामुळे आपलं जे काही प्रश्नासंबंधित येणारं जे उत्तर असेल तर त्या ठिकाणी चुकत असतं. तर इथं प्रश्न आपण पूर्ण बघा इथं वाचला गेला पाहिजे. तर ह्या संदर्भात जे काही उत्तर आहे तर ते उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक सी, सहज चिडचिड. कारण
उत्साही आणि मैत्रीपूर्ण जे काही मुलं असतात तर त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इथं तो मुलगा आनंदी देखील असतो, त्याला सामाजिक जे काही भान असते, त्यानंतर ऊर्जेची जी काही पातळी असते तर ती बघा उच्च असते, पण ह्या ठिकाणी सहज चिडचिड हे वैशिष्ट्य सध्या इथं सांगता येणार नाही. पुढचा प्रश्न बघूया आपण. बालविकास आणि अध्यापनशास्त्राचे या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते सध्या आपण इथं घेत आहोत. तर नक्की या ठिकाणी बघा तुम्हाला फायदा होईल परीक्षेमध्ये. तर प्रश्न काय आहे इथे, किशोरावस्था सुरू होते म्हणजे किशोरावस्थेमध्ये जो काही कालावधी असेल वयाचा तर तो नेमका किशोरावस्थाचा जो कालावधी आहे तर तो कोणत्या वर्षापासून सुरुवात होते. तर त्या संदर्भात इथं बघा 10 वर्षापासून, 16 वर्षापासून, 12 वर्षापासून, 18 वर्षापासून असे इथे 4 ऑप्शन देण्यात आले. तर किशोरावस्था जो कालावधी आहे तर तो कुठून स्टार्ट होतो तर त्या संदर्भात बघा इथं जे काही ऑप्शन आहे तर ऑप्शन क्रमांक सी, कारण इथं 12 वर्षापासून सध्या जे काही किशोरावस्था असते तर किशोरावस्था सध्या बघा सुरुवात होते, म्हणून ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं जे उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक सी असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, पूर्णतः कार्यरत व्यक्तीची संकल्पना कोणी दिली आहे. हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की जे काय पूर्णतः कार्यरत व्यक्तीची संकल्पना कोणी दिली आहे. तर इथे जे काही कार्ल रॉजर्स असेल, फ्राइड असेल, फ्रान्सिस गॅल्टन असेल, इव्हान पॉवेलोव असेल तर हे ऑप्शन देण्यात आले आहे. तर पूर्णतः कार्यरत व्यक्तीची संकल्पना कोणी मांडली होती तर त्या संदर्भात उत्तर काय असेल, तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते बघा कार्ल रॉजर्स हे महत्त्वाचं इथं उत्तर आहे, कारण त्यांनी पूर्णतः कार्यरत व्यक्तीची जी संकल्पना आहे तर ती सध्या बघा इथे मांडली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच बघा तुमच्या काही कमेंट असतील तर ते कमेंट देखील करू शकतात. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या गोष्टीने, या ठिकाणी बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गोष्टीने मुलांमध्ये वस्तूच्या स्थिरतेचा विकास समजून बघा घेण्यास मदत केली जाते. म्हणजे ज्या काही गोष्टी आहे, खाली ज्या काही गोष्टी सध्या दिलेल्या आहे तर त्याच्यामध्ये मुलांच्या वस्तूच्या स्थिरतेचा विकास समजून घेण्यास मदत होते. तर त्या संदर्भात जे काही स्टेटमेंट असेल तर स्टेटमेंट कोणी केलं आहे तर त्या संदर्भात बघा पियाझा असेल, त्यानंतर फेस्टिगर असेल, एरिक्सन असेल, काडा असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सध्या कोणी ह्या ठिकाणी बघा समजून घेण्यास मदत केली आहे अशा संदर्भात प्रश्न आहे. तर ह्या संदर्भात जे उत्तर आहे तर ते बघा 1 नंबरचं ऑप्शन पियाझा म्हणून आहे. तर त्यांनी सध्या बघा समजून घेण्यास मदत केली होती. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय आहे, सूर्य या ठिकाणी बघा प्रश्न पूर्ण दिसतोय का तुम्हाला, बघा प्रश्न काय आहे का सूर्य मुलासोबत चालतो, त्यांच्या वळणाचे अनुकरण करतो आणि मुलाचे ऐकतो, हे विधान मुलांचे या ठिकाणी बघा कोणते वैशिष्ट्य दर्शवते. इथं आपल्याला वैशिष्ट्य सध्या विचारलेलं आहे. सूर्य आपण जेव्हा आपण चालत असतो तर असा भास होतो आपल्याला की सूर्य जो आहे तर तो आपल्यासोबत चालत आहे, त्यांच्या वळणाचे अनुकरण करतो. म्हणजे जो आहे सूर्य मुलांसोबत चालतो, त्यांच्या वळणाचे अनुकरण करतो आणि मुलांचे ऐकतो, हे विधान बघा कोणी केलं होतं. तर इथं जे काही ऑप्शन आहे पॅरा असेल, सेंट्रलिटी केंद्रीयता असेल, सजीव विचार असेल आणि ऑब्जेक्ट स्थिरता असेल. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे सजीव विचार हे ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे का सर्व भाषांमध्ये काही वैश्विक गुण जन्मजात असतात असा दावा कोणी केला होता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व जे काही भाषा आहे तर त्या भाषामध्ये वैश्विक गुण जन्मजात असतात असा दावा कोणी केला होता. तर इथं बघा स्किनर असेल, अल्बर्ट असेल किंवा मग नॉम चॉम्स्की असेल आणि टॉलमॅन असेल. तर हे महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट कोणी केलं होतं. तर ह्या संबंधित जे काही उत्तर आहे तर ते नॉम चॉम्स्की ह्या जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या सर्व भाषांमध्ये काही वैश्विक गुण जन्मजात असतात असा दावा ह्या ठिकाणी बघा केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. फ्राइडच्या मते खालीलपैकी कोणत्या विकासाच्या टप्प्यात मुलांचे जे काही लक्ष आहे ते गुप्तांगाकडे जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे IMP, कारण हे फ्राइडच्या मते बघा खालीलपैकी कोणत्या विकासाच्या टप्प्यात मुलांचे लक्ष गुप्तांगांकडे जाते. तर जे काही मुख्य असेल, गुदद्वारासंबंधी असेल, लैंगिक असेल, सुप्त गुण असेल, तर अशा या ठिकाणी 4 ऑप्शन आहे. तर ह्या संदर्भात जे काही ऑप्शन क्रमांक बघा
सी नंबरचा ऑप्शन क्रमांक आहे लैंगिक, कारण या ठिकाणी जे काही फ्रायडच्या मते जे विकासाच्या टप्प्यात मुलांचे लक्ष आहे तर ते गुप्तांगांकडे जाते, तर ते बघा लैंगिक हे जे काही ऑप्शन आहे तर ते आपल्याला इथं ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर इथं म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या मुलांचे वेचलस्टर या ठिकाणी बघा महत्त्वाचं आहे, खालीलपैकी कोणत्या मुलांसाठी वेचलर्स इंटेलिजन्स स्केल्स कार्यप्रदर्शन स्केल आहे. महत्त्वाची जी काही स्केल आपल्याला इथे म्हणता येईल तर ती म्हणजे वेचलर्स इंटेलिजन्स स्केल कार्यप्रदर्शन स्केल आहे. तर जी काही इथं ऑप्शन आहे अंकगणित असेल, साम्य असेल किंवा समानता असेल, शाब्दिक तर्क असेल आणि चित्रपूर्ती असेल, तर ह्या संबंधित जे उत्तर असेल तर ते म्हणजे चित्रस्फूर्ती हे जे काही डी क्रमांक ऑप्शन आहे तर ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण या ठिकाणी जे आहे वेचलर्स इंटेलिजन्स स्केल्स जे काही कार्यप्रदर्शनं आहेत तर ते ह्या ठिकाणी जी काही महत्त्वाची स्केल आहे तर ती चित्रपूर्ती ह्या संदर्भात आहे. तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर ह्या प्रश्नाचं असणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी बघा बालमानसशास्त्राचा टिंबटिंब सिद्धांत पहिल्या 4 ते 5 वर्षाच्या अनुभवावर आधारित आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बालमानसशास्त्राच्या इथे जे काही रिक्त जागा आहे तर ती विचारलेली आहे. तर बालमानसशास्त्राचा टिंबटिंब सिद्धांत पहिल्या 4 ते 5 जे काही वर्षाच्या अनुभवावर आधारित असतो. मग काय आहे, मनोविश्लेषणात्मक, व्यावहारिक, क्रिटिकल स्टेज ग्रुप किंवा संज्ञात्मक. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर इथं बघा मानसशास्त्राचं जे काही बालमानसशास्त्र असतं विश्लेषणात्मक सिद्धांत पहिल्या 4 ते 5 वर्षाच्या अनुभवावर आधारित आहे. ऑप्शन क्रमांक ए ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे. महत्त्वाचा प्रश्न होता, IMP मागे देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. अर्भकाचे चित्रात्मक स्केच कोणी लिहिले आहे. बघा महत्त्वाचा आपण स्केच संदर्भात जो प्रश्न होता तो देखील बघितला आणि त्याच्या आधारावर पुढील प्रश्न आहे. अर्भकाचे चित्रात्मक जे स्केच आहे तर ते कोणी लिहिले आहे. तर इथं बघा पूर्वी, त्यानंतर नडगी असेल, डार्विन असेल, कडक असेल. या संदर्भात जे काही उत्तर आहे तर ते डार्विन नावाचा या ठिकाणी शास्त्रज्ञ होता. तर त्यांनी सध्या अर्भकाचे चरित्रात्मक स्केल हे सध्या बघा त्यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, प्रमाणित चाचणीचा अर्थ काय असणार आहे अशा संदर्भात इथे प्रश्न देण्यात आला आहे. तर ही जी काही चाचणी आहे प्रमाणित चाचणी, तर त्या संदर्भात जो मानसशास्त्रामध्ये अर्थ आहे तो विश्वसनीयता असेल, वैद्यक असेल, मानक असेल. तर हे ह्या संदर्भात जो उत्तर आहे तर ते उत्तर म्हणजे वरीलपैकी सर्व. कारण प्रमाणित जी चाचणी असते तर ती प्रमाणित चाचणी या ठिकाणी विश्वसनीयतावर आधारित असते, त्यानंतर वैधतेवर आधारित असते आणि मानक देखील असते. म्हणून प्रमाणित चाचणीचा जो अर्थ आहे तर तो विश्वसनीयता, वैधता आणि मानक ह्या संदर्भात आहे. तर ऑप्शन क्रमांक इथं बघा वरीलपैकी सर्व हा काही ऑप्शन आहे तर ह्या संदर्भात आहे. तर सध्या आपण हे जवळपास जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्नासंदर्भात महत्त्वाचे जे काही डिटेल्स आहे तर त्या संदर्भात इथे आपण बघितलं आहे. हे संपूर्ण PDF तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघा सध्या मिळून जाईल. लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने सर्च करू शकता द गुरुजी, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी येऊन जाईल. तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. तिथे संपूर्ण ज्या काही TT, CTET, टेट किंवा ऑल एक्झाम संदर्भात ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे तर ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. तसंच आपलं जे द गुरुजी हे चॅनल आहे यूट्यूब चॅनल, तर ह्याला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल त्या वेळोवेळी तुम्हाला आम्ही पोचवत राहू. तर ही PDF आणि इतर जे काही नोट्स असेल तर त्या नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ. तर आवर्जून बघा चॅनलला जॉईन करा, तसंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं तुम्हाला वेगवेगळे जे काही अपडेट असेल एक्झामच्या ते तुम्हाला मिळत जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना देखील पाठवा. तर भेटू आपण पुन्हा एखाद्या महत्त्वाच्या जे काही प्रश्न ॲनालिसिसमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.